दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या महामुलाखतीचा टीझर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। भ्रष्टाचाराच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी करूच नयेत असं विधान यामध्ये राज ठाकरे करताना पाहायला मिळतात। या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा ही बसवलेली माणसं आहेत सगळी। त्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो। मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो, दरम्यान संयुक्त मुलाखतीला पत्रकारांना बसवलं होतं। मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाची डेथ वॉरंट काढलं जात आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं। पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते। दोन धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा, आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटलं। ही मुलाखत महाराष्ट्राची आहे, कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखणीत पद्धतीने ते बोललेले आहे। आणि त्यांनी काय सांगितलं आहे, आता नाही तर कधीच नाही। मुंबई हातची गेली, आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होती। अभी नाही तो कभी नाही। भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात, न्यायव्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात, ते मराठीच आहेत आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातं। सही त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहे।